इंग्रजीच्या टेन्सेसमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्की सांगा, कारण आता आपण पुढच्या व्हिडिओपासून इंग्रजीचे टेन्सेस शिकणार आहोत. आपण अगदी बेसिकपासून आणि सिस्टमॅटिकली शिकू. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण नेमकं कसं शिकणार आहोत. सर्वात आधी तर आपण एका व्हिडिओमध्ये एकच टेन्स शिकू, म्हणजे आपल्याला सर्व टेन्सेसला पुरेसा वेळ देता येईल आणि आपली जास्त घाई गडबड सुद्धा होणार नाही. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य बनवणं तर शिकवेलच, पण सोबतच मी तुम्हाला नेगेटिव्ह वाक्य आणि क्वेश्चन बनवणं सुद्धा शिकवेल. म्हणजेच प्रत्येक टेन्समध्ये तुम्ही पॉझिटिव्ह वाक्य बनवू शकाल, नेगेटिव्ह वाक्य बनवू शकाल आणि क्वेश्चन सुद्धा बनवू शकाल. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 12 पैकी हे 5 टेन्सेस मी ऑलरेडी नोट्स सह शिकवलेले आहेत, म्हणून या टेन्सेसला आपण पुन्हा शिकणार नाही आहोत. जर तुम्ही या चॅनलला व्हिजिट कराल, खाली थोडंसं स्क्रोल कराल, तर तुम्हाला या टेन्सेसचे व्हिडिओज नक्की मिळतील. या सिरीजमध्ये अराउंड 8 ते 9 पार्ट्स असतील. आणि आता सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट, पुढच्या व्हिडिओमध्ये मी टेन्सेससाठी लागणाऱ्या सर्व बेसिक कॉन्सेप्ट कव्हर करणार आहे. जसं की हेल्पिंग वर्ब काय असतात, त्यांना कोणत्या टेन्समध्ये वापरायचं, वाक्याला निगेटिव्ह कसं करतात, त्याचा क्वेश्चन कसं बनवतात. सो पुढचा व्हिडिओ नक्की बघा, नाहीतर मग टेन्सेसच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हाल, आणि असं व्हायला नको. म्हणून या चॅनलला आत्ताच फॉलो करा, म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला न चुकता मिळतील. आणि लास्ट, जर तुम्हाला काही सुचवायचं असेल, मला काही सजेस्ट करायचं असेल, तर खाली कॉमेंट्समध्ये सांगा, मी तुमची कॉमेंट नक्की वाचेल. हा व्हिडिओ बाकी लोकांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांचा सुद्धा थोडाफार फायदा होईल. तर आय होप तुम्ही आता टेन्सेस शिकायला तयार असाल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.